नमो बुद्धाय जय भीम। समता, स्वतंत्रता, बंधुता व न्याय या मूल तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राज्यघटने शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो। मी जगदीश हातेकर, भारतीय बौद्ध महासभा, तालुका अध्यक्ष, जळगाव जामोद। आज आपण बघणार आहोत पुत्र राहुलांची परिव्रज्या। फाल्गुन पौर्णिमा अर्थात फगुन पूर्णिमा या दिवशीची या पौर्णिमेची ही दुसरी घटना। महाराज शुद्धोधनाने बुद्ध भगवंतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी व नातेवाईकांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी तथागताची पूर्वाश्रमाची माता मावशी महाराणी प्रजापती हिचे दोन मुले नंद व रूपनंदा, चुलते धौतोदन, शाक्यदोन व अमितोदन त्यांचे चुलत भाऊ, शुक्लोदनाचे आनंद व भद्दीय, अमितोदनाचे पुत्र अनुरुद्ध व महाना आणि आत्या अमितेचा पुत्र देवदत्त इत्यादी सारा राजपरिवार उपस्थित होता। आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले। आपले शिष्य धम्मसेनापती सारिपुत्र व महामोग्गलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली। ते त्यांना म्हणाले, मी मुक्त, पण यशोधरा अद्याप मुक्त नाही। बरीच वर्ष मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे। तिचे दुःख हलके झाले नाही व तिच्या मनाला यातना होती। पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये। यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती। बुद्ध भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेम निर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही। ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष, ज्याला अथांग ज्ञान प्राप्ती झाली आहे, तो सम्यक संबुद्ध, तो आता नात्याने कोणाचाही काही नाही। तो सर्वांचाच फक्त बुद्ध आहे, सर्वांचाच सर्व आहे। सत्याची शिकवण देणारा जगद्वंदीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्यांचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली। परंतु तेथे आपला सासरा शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली। यशोधरेच्या क्षमा मागून राजा शुद्धोधन म्हणाला, यशोधरेच्या वतीने क्षमा मागून राजा शुद्धोधन म्हणाला, ही तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून ही काही क्षणिक भावना व्यवस्था नाही। पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशोपन केल्याचे तिने ऐकले, तेव्हा तिनेही केशोपन केले। जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार यांचा त्याग केला, तेव्हा तिनेही ती वापरण्याचे सोडून दिले। आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्न सेवन करीत असे। सिद्धार्थ गौतमांनी परिव्रज्या घेतली त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची, तिच्या अलौकिक महान गुणांची व असीम त्यागाची प्रशंसा केली। ते बोधिसत्व असताना व मानवतेचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील होते
तेव्हा राहुल माता यशोधरेचे पावित्र्य, कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे सद्गुण त्यांना अमोल व उपकारात ठरले होते. हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता. सर्व भौतिक सुखांच्या चैनीकडे तिने पाठ फिरविली होती. सिद्धार्थ गौतम अरण्यात जे जीवन जगले तसेच तीही राजमहालात सर्वसंग परित्याग केलेलं जीवन जगली. तिचं परिव्राजिकपण सर्वांना माहीत होतं. 7 वर्षानंतर तिच्या जीवनात सूर्य उगवला होता. तिच्या इच्छेप्रमाणेच तथागतांनी तिच्या महालात जाऊन दर्शन दिले. तिच्या भावनांचे सर्व बांध फुटले. तिने भगवंतांचे पाय घट्ट धरले आणि तिला तिच्या आश्वांनाही अडवता आले नाही. भगवान बुद्ध आणि त्यांच्यासोबत असलेले धर्म सेनापती सारीपुत्र आणि महामुगला ज्या ठिकाणी त्यांची व भिक्खू संघाची भोजनाची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी निघून गेले. भगवंतांनी यशोधरेच्या महालात दर्शन दिले. तेव्हा राहुल बाळ बाहेर होता. यशोधरा त्या 7 वर्षाच्या बाळाला हाक घालू लागली. राहुल, बाळ कुठे आहेस तू? काय करतो आहेस तू? काल गुरुजींनी सांगितलेला अभ्यास करतो आहे आई मी. येऊ का लगेच? असा राहुल बाळ आईला म्हणाला. हो बाळा, लगेच ये. आलो आई, राहुल म्हणाला आणि अभ्यास टाकून तसा धावतच आला. बाळ राहुलाची आणि त्याच्या वडिलांची भेट घालून द्यावी असे कोणालाच सुचले नव्हते. यशोधरालाही याचे भान नव्हते. जेव्हा भगवंतांनी दर्शन दिले तेव्हा तिचं भाव विश्व स्थिर झाले. आभाळ स्वच्छ आणि निरभ झाले. भगवंतांनीही राहुलाची चौकशी केली नव्हती म्हणून तिने पिता पुत्राची भेट घालून द्यायचं ठरवलं. भगवंत नुकतेच भोजन आटपून भिक्खूंच्या मेळाव्यात बसले होते आणि त्याच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. यशोधरेने 7 वर्ष वयाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले. त्याला आपल्या ओटीत घेऊन खिडकीमधून भगवान बुद्धाकडे अंगुली निर्देश करून म्हणाली. राजमहालात बसलेला त्या काशायधारी भिक्खू समुदायात सर्वात सुशोभित व्यक्तिमत्वाचे सर्वश्रेष्ठ ज्ञानी महामुनी, सर्वज्ञ शाक्यमुनी, काशायधारी महाश्रमणास ज्याला लोक भगवान बुद्ध म्हणतात त्यांना तू पाहतोस ना, तेच तुझे पिता आहेत. ज्यांचे चरण रक्तवर्ण चक्राने अलंकृत आहेत, ज्यांच्या पावलांच्या टाचा सुंदर आहेत, ज्यांचे पावलं चामर क्षेत्राने सुशोभित आहेत, जे नरात सिंह आहेत, तेच तुझे पिता आहेत. ते जे सुकुमार शाक्य कुमार आहेत, जे सुंदर चिन्हांनी परिपूर्ण संपूर्ण शरीर संपन्न आहेत, ज्याने लोकांच्या हितासाठी गृहत्याग केला, ते जे नरात सिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ज्यांचे मुखमंडल पूर्ण चंद्राप्रमाणे प्रकाशमान आहे, देव मनुष्य व नाग गणांना प्रिय आहे. ते जे मस्त गजेंद्राप्रमाणे जात आहेत, ते जे नरात सिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ते जे सर्वश्रेष्ठ क्षत्रिय कुळात जन्म पावले असून ज्यांच्या चरणांची देव व मनुष्य वंदना करतात, ज्यांचे चित्तशील समाधीने सुप्रतिष्ठित झाले आहे, ते जे नरासिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ज्यांची नशिका विस्तीर्ण सरळ आणि सुडोल आहे,
जे नरामध्ये वृषभा समान आहेत, ज्यांचे नेत्र नील वर्णाचे आहेत, ज्याच्या भुवया इंद्रधनुष्याच्या कमानीप्रमाणे आहेत, ते जे नरासिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ज्यांची ग्रीवा गोलाकार आहे, ज्यांची ओनोटी मृगराजाप्रमाणे आहे, ज्यांचा वर्ण सुवर्णाप्रमाणे आकर्षण आहे, ते जे नरासिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ही जी ज्यांची वाणी स्निग्ध आहे, गंभीर आहे, सुंदर आहे, ज्यांची जिव्हा सिंदुराप्रमाणे रक्तवर्णाची आहे, ज्यांच्या मुखात श्वेतवर्णाचे 20 असे 40 दात आहेत, ते जे नरासिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ज्यांचे केस सुरम्याप्रमाणे सुनील आहेत, ज्यांचे ललाट कांचनाप्रमाणे तेजायमान आहे, ज्यांची काया औषधी पाऱ्याप्रमाणे शुभ्र सुशोभित आहे, ते जे नरासिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. ते जे तारांगणात चंद्रासमान भिक्खुगणात शोभून दिसणारे आपल्या श्रावक समवेत जात आहेत, ते जे नरासिंह आहेत तेच तुझे पिता आहेत. बाळ आपल्या आईस म्हणाला, आई, माझे पिता तर शुद्धोधन आहेत. नाही बाळा, शुद्धोधन तुझे पिता नाहीत, ते तुझे आजोबा आहेत. आई, आजपर्यंत ते कुठे गेले होते? आजपर्यंत मला का दिसले नाहीत? बाबा, शुद्धोधनाच्या वेशासारखा त्यांचा वेश का नाही? असा वेश त्यांनी का धारण केला? असे अनेक प्रश्न राहुलाने विचारले. त्याला थोडक्यात समजावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्यांच्या मोठमोठ्या खाणी त्यांच्याजवळ आहेत. त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर, कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि नम्रपणे म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्या जवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, श्रमणा, आपली छाया देखील आनंदमय आहे. भगवंत शांतच राहिले. भगवंतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. राहुल निर्भय होता, धीट होता, चाणक्य आणि तल्लख होता. आईने सांगितलेले काम त्याला पूर्ण करायचे होते. तोही भगवान बुद्धाच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. राहुलाला कोणीही अडविले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला प्रतिबंध केला नाही. तेव्हा सारीपुत्राकडे वळून भगवंत म्हणाले, माझा पुत्र आपला वारसा हक्क मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, परंतु ज्याचा कधी क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसा म्हणजे उत्तराधिकार मात्र त्यास देऊ शकेन. त्याच्या मागे मागे येऊन पुन्हा पुन्हा आपला उत्तराधिकार मागणाऱ्या राहुलाला उद्देशून अत्यंत आस्थेने जिव्हाळ्याने भगवंत म्हणाले, सोने, रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही, परंतु आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील तर असले धन माझ्याकडे भरपूर आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग. परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्यांनी आपले जीवन वाहिलेले आहे, अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? भगवंत त्यांना म्हणाले, होय. बाळ राहुलाने निश्चयपूर्वक उत्तर दिले. यानंतर तथागतांनी धम्मसेनापती महामोगलाय यांना आदेश दिला की राहुलाचे मुंडन करावे. राहुलचे सुगंधी कोवळे कुरळे व नितळ मुलायम केस मुंडन करण्यात आले. सकाळीसच राहुल माता यशोधरेने त्या सुगंधित उठण्याचे स्नान घालून मोठ्या आवडीने कल्पकतेने त्याच्या केस संभाराची रचना केली होती.
नवीन राजकुमाराच्या वैभवाला शोभतील अशा वस्त्रांनी व आभूषणांनी अलंकृत केले होते. त्यांची उंची व राजशीर वस्त्रे आणि आभूषणे उतरविण्यात आली. त्यांच्या शरीरावर एकही राजचिन्ह राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली. राहुल खरं म्हणजे सिद्धार्थाचंच दुसरं रूप होतं. ती सिद्धार्थ गौतमाचीच रेखीव अशी प्रतिमा होती. या नक्षत्रासारख्या अनुपम सर्वांग सुंदर बाळास उत्तराधिकार मागण्यास त्याच्या आईने त्याच्या पित्याकडे पाठविले होते. राहुल्याच्या डोक्याचे मुंडन करून त्याची मौल्यवान उंची व राजशी वस्त्रे आणि आभूषणे उतरवण्यात आली. त्याच्या शरीरावर एकही राजचिन्ह राहणार नाही याची दक्षता घेऊन त्यास काशाय वस्त्र धारण करून हातात मातीचे भिक्षापात्र देऊन धम्मसेनापती सारीपुत्र यांनी राहुलास सामने धम्मदीक्षा दिली. राहुलास भिक्खू संघाचा सदस्य बनून घेण्यात आले. अशा रीतीने सारीपुत्र राहुलाचे गुरु होत. धम्माचे वरिष्ठ दान म्हणून भगवंतांचे भिक्षापात्र त्याच्या हाती देण्यात आले. राहुल भिक्खू संघातील पहिला बाल सामनेर होय. राहुलास त्याचा उत्तराधिकार मिळाला. त्याचा यशोधरेस अत्यानंद झाला होता. पण राहुल भिक्खू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. या दिवशी राहुलाचे वय अवघे 7 वर्षाचे होते. भिक्खू संघात सर्वात वयाने लहान भिक्खू म्हणून राहुलाचा उल्लेख केला जातो. पुत्र राहुलाबद्दल भगवान बुद्ध म्हणतात, नियम शिकणाराची आस्था बाळगणाऱ्या भिक्खू श्रावकात राहुल हा श्रेष्ठ आहे. ज्या दिवशी राहुलास संघात दीक्षित करण्यात आले तो दिवस म्हणजे फल्गुन पुण्यमी अर्थात फाल्गुन पौर्णिमा इसवी सन पूर्व 527.